कसब, स्वतःतलं कौशल्य, स्वतःतलं स्किल टीमसाठी, टीम ओनरसाठी आणि आपल्या गावच्या आणि टीम ओनरच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही टीम्स तितक्याच तगडे आहेत. सहजासहजी कुणीही सामना सोडणार नाही. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. 6 बॉल आणि 15ची गरज. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट ओव्हर. अजित बडे इज ऑन द स्ट्राईक. या आधीच्या ओव्हरमध्ये जे 2 षटकार आले त्यानं सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे उपसरपंच 11 संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती धनेश सनस. धनेश पसरणी गावचे खेळाडू, एक युवा खेळाडू. पहिलाच बॉल आडवा बॅटने क्रॅकिंग स्ट्रोक खेळाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला फील्ड केला जाईल. एक सिंगल फंबल, मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड. दुसरी धाव देखील कंप्लीट. 1 से भले 2. पहिला बॉल जबरदस्त पहिला मिळाला धनेश यांच्या माध्यमातून. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. 5 बॉल 13ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुपर क्लासिकल मॅच. आता भुईन संघाला जे मिसफील्ड झालेले चौकार आहेत ना ते आठवत असतील. जवळजवळ 4 ते 5 चौकार मिसफील्ड झाले. ओहो, जबरदस्त गोलंदाजी यार, वेगवान गोलंदाजी पहिला मी ते. डॉट बॉल कमबॅक. धनेश युवा खेळाडू. 86 धावांचं 84 धावांचं लक्ष. 4 बॉल आणि 13 धावांची गरज. धनेश यांनी 2 बॉलमध्ये प्रभावित केलेला आहे. परंतु या ग्राउंडचा जर विचार केला तर एखाद्या बॉलवरती देखील सामना फिरू शकतो. धनेश यांनी निश्चितपणाने आपलं कसब आणि आपला स्किल्स दाखवलेले आहेत. 4 बॉल 13. परफेक्ट मिडल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उभा राहिला. क्षेत्ररक्षक आहे. बनेल प्रेक्षक. लॉंग ऑफ रिजनच्या पलीकडे जाणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा अजित बडे सिक्सर मारत आहे खडे खडे आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला. वाघाची दहाड फोडला पहाड. उपसरपंच 11 साठी आलेला हा महत्वाचा षटकार. अक्षरशः 5 ते 6 सेकंद बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक वाट पाहतो परंतु बॉल निघून चालला डीप लॉंग ऑफच्या पलीकडे. 3 बॉल आणि 7ची गरज. अजूनही मॅच संपली नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. वाडवा बॅटने खेळलाय. ऑन साइडला तर खेळाय. क्षेत्ररक्षक 2 वाऱ्याच्या वेगाने येत आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डेंजर एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर 2 धावा. अजित बडे यांना स्ट्राईक महत्वाचा आहे. 2 बॉल 5ची गरज. इम्पॉर्टंट मॅच. अशीच मॅच कालच्या दिवसामध्ये दुसरीच मॅच झाली. काय योगायोग आहे. शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून ती मॅच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथं देखील आपण पाहतोय मॅच धनेश वर्सेस अजित बडे अशी मॅच आहे. एका क्षणाला 1 बॉल 3ची मॅच आणि 1 बॉल 3च्या मॅचला षटकार आला या ग्राउंड वरती. एका मॅच मध्ये 1 बॉल 5ची मॅच, त्या मॅच 2 बॉल 5ची मॅच, त्यामध्ये विकेट आली संकेत यांची. म्हणजे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ आहे. हा तो खेळ यामध्ये अनिश्चित अनिश्चित आहे. दोन बॉल 5ची गरज. ओहो, क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अजित बडे महत्वाच्या क्षणी विकेट. अभय 11चा मैदानामध्ये जल्लोष. 1 बॉल 5. एक बॉल 5ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण पोळ
कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे अभय 11 या सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर षटकार आला तर मॅच उपसरपंच 11 हा संघ जिंकू शकतो, परंतु जर बाउंड्री आली तर मात्र अभय 11 संघाचा जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळेल. कोण करेल मैदानाच्या आतमध्ये जल्लोष? 1 बॉल आणि 5 ची गरज. नवीन बॅटर प्रवीण पोळ मैदानामध्ये दाखल झालेत आणि प्रवीण पोळ आपल्या नावाचा डंका वाजवतील का? समोर धनेश यांनी कमबॅक केलेला आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली. सुपर क्लासिकल मैच, हाई वोल्टेज ड्रामा. जो संघ जो जीता वही सिकंदर. जबरदस्त मैच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के किंवा आसमान देखता है. हृदयाचे ठोके वाजलेत, हृदयाची धडकन वाढलेली आहे. एका बाजूला राजू शेठ शिर्के तर दुसऱ्या बाजूला उपसरपंच भुईन शुभम अण्णा पवार. एका बाजूला कवठेचा मिस्ट्री स्पिनर अर्थात प्रवीण पोळ तर दुसऱ्या बाजूला पसरणीचा धनेश. एका बाजूला अभिचोरटची कॅप्टन्सी तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ बल्लाळ यांची कॅप्टन्सी. आणि हा बॉल हवेत खेळलाय डीप लॉंग ऑन मध्ये. षटकार षटकार खेळून सामना जिंकलाय उपसरपंच 11 भुईन शुभम अण्णा पवार या संघाचा मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. प्रवीण पोळ आप तो छा गए गुरु. जबरदस्त मॅच मध्ये प्रवीण पोळनं मैदानामध्ये काय फटका खेळलाय, लाजवाब खेळी. परंतु समोर मात्र राजू शेठ शिर्के संपूर्ण निराश आहेत. परंतु मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. पहा, कुणी नावं ठेवली म्हणून कुणी क्रिकेट खेळायचं थांबत नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द आत्मविश्वास आपल्यासोबत ठेवा. समोरचा बॉल होता, ऑन साइडला खेचला, रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. डीप लॉंग ऑन फोडला, वाघाची दहाड, फोडला पहाड, येतोय षटकार. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त मॅच झाली. दोन्ही संघांचं अभिनंदन, दोन्ही संघांचं कौतुक. दोन्ही संघ निश्चितपणाने प्रेक्षकांच्या